पुणे हिट अँड रन प्रकरण आणि या प्रकरणी अभिजित घटकांबळे याचा मोबाईल पोलिसांनी आता जप्त केलेला आहे। घटकांबळे ससून रुग्णालयातील शवविच्छेदन विभागातला शिपाई आहे। पुण्यातल्या हिट अँड रन प्रकरणानंतर तावरे आणि घटकांबळे याचे फोनवरून अनेकदा संभाषण झालं होतं। मोबाईलमधील महत्त्वाचा डाटा रिकव्हर करण्याकरता मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे। तावरेच्या सांगण्यावरून घटकांबळे यांना 3 लाख रुपये श्रीहरी हळणोर याला दिल्याची माहिती आता समोर येते। तावरे याच्या व्यक्तिगतरित्या घटकांबळे याचे अजून कोणाशी बोलणं झालेलं आहे का, या व्यतिरिक्त आणखीन कोणाशी बोलणं झालेलं आहे का, या सगळ्या संदर्भात आता अधिक तपास केला जातोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, पुणे हिट अँड रन प्रकरणी खरं तर 3 महत्त्वाचे टप्पे आता या निमित्तानं समोर येताना दिसत आहेत। या 3ही टप्प्यांवर तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायचंय। पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ब्लड रिपोर्ट बदलण्याचा मास्टर माइंड हा डॉक्टर अजय तावरेच होता, हे आता समोर येत आहे। दुसरं, या सगळ्याचा तपास करण्याकरता आता AI ची म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजंट याची देखील मदत घेतली जाणार आहे। या तंत्रज्ञानाचा देखील वापर केला जाणार आहे। आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, यामध्ये घटकांबळेचा रोल सुद्धा तितकाच महत्त्वाचा मानला जातोय। काय या सगळ्याविषयी सांगाल? नक्कीच, खरं तर ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी ज्या ब्लड जे आहे त्या बदलण्याचा जो सगळा मास्टरमाइंड आहे तो डॉक्टर अजय तावरेच आहे, असं पुणे पोलिसांच्या सगळ्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। खरं तर विशाल अग्रवाल आणि अजय तावरे यांचे तब्बल 15 व्हॉट्सअपचे जे कॉल्स आहेत ते झालेले आहेत। त्यामध्ये मोठ्या रकमेची डील सुद्धा त्यावेळेस त्या दोघांमध्ये झाली होती आणि याच्या दोघातला एक तिसरा जो दुवा आहे त्याचा सुद्धा जो पोलीस तपास सध्या शोध घेत आहेत। खरं तर आपण पाहिलं की डॉक्टर अजय तावरे यांनी यापूर्वी देखील अशा पद्धतीचे अनेक ब्लड सॅम्पल जे आहेत ते बदलण्याची जी संशय आहे ते पुणे पोलिसांना आहे आणि या सगळ्याचाच तपास पुणे पोलीस करत आहेत। आणि याच्या सगळ्या कारवाईसाठी काल रात्री उशिरा पुणे पोलिसांनी डॉक्टर अजय तावरे पुण्यातील कॅम्प परिसरात राहत असलेल्या घरावरती छापेमारी करत महत्वाचे कागदपत्रे आणि अनेक जे महत्वाचे जे तपासाच्या दृष्टिकोनातून कागदपत्रे आहेत ते ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे। त्याचबरोबर आपण दुसरा जो विषय सांगितला त्यामध्ये या फॉरेन्सिक लॅब मध्ये जो आहे तो ससून व्यतिरिक्त पुण्यातील औंध हे जे पुणे जिल्हा सार्वजनिक रुग्णालय आहे या ठिकाणी सुद्धा याचा जो फॉरेन्सिक जो लॅब आहे त्या ठिकाणी सुद्धा या रक्ताचे नमुने घेण्यात आले, त्याची सुद्धा मदत सध्या पुणे पोलीस घेत आहेत। आणि तिसरा जर आपण पाहिलं की जो घटकांबळे आहे, जो ससून रुग्णालयाचा वार्ड बॉय आहे, याचं या सगळ्या प्रकरणामध्ये महत्वाचं जे आहे कामगिरी ठरलेलं आहे। त्यांनी महत्वाच्या ठिकाणी पैसे पुरवण्याची सुद्धा माहिती समोर येत आहे। घटकांबळे जो आहे तो डॉक्टर हरनोळ याला 3 लाख रुपये दिले होते, त्याचबरोबर आणखीन कोणाला पैसे दिलेत का याचा तपास पुणे पोलीस घेत आहेत। घटकांबळे हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे। काही दिवसापूर्वीच त्याच्यावरती आणखीन एक जो अशा पद्धतीचं काम केल्याचा संशय जो पुणे पोलिसांना आहे। पुणे ससून रुग्णालयामध्ये ब्लड सॅम्पल तपासले, त्याचबरोबर ससून रुग्णालयातील वेगवेगळे सर्टिफिकेट आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहिलं तर अपंग सर्टिफिकेट आहेत। निश्चित चंद्रशेखर, अगदी थोडक्यात विचारते, आपला वेळ संपतोय, थेट उत्तर द्या या सगळ्या प्रकरणी। आता तावरे या सगळ्या मागे असल्याचं जवळपास सिद्ध होत आहे, तावरेच मास्टर माइंड असल्याचं सिद्ध होत आहे आणि त्या अनुषंगानं तावरेची कोठडी आणखीन वाढण्याच्या दृष्टीनं काही पावलं उचलली जाणार आहेत का, या अनुषंगानं काही संकेत मिळत आहेत का? नक्कीच, खरं तर आपण लोकशाहीनंच 2021 मध्ये किडनी रॅकेट काढलं होतं, त्या किडनी रॅकेट मध्ये सुद्धा या तावरेचा सहभाग असल्याचा पुणे पोलिसांना संशय आहे आणि त्या दृष्टिकोनातून पुणे पोलीस त्याची पोलीस कोठडी वाढवून घेऊ शकतील। त्याचबरोबर ललित पाटील ज्यावेळेस ससून रुग्णालयातून पळून गेला होता, त्या ठिकाणी ड्रगची तस्करी करत होता, त्या सुद्धा गुन्ह्यामध्ये तावरेचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे। अशा दोन्ही गुन्ह्यामध्ये तावरेचा थेट संशय पोलिसांना दिसत आहे आणि त्या अनुषंगाने पुणे पोलीस या सगळ्या प्रकरणामध्ये त्याची पोलीस कोठडी वाढवून घेतील।
निश्चित. धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.